श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जीवनातील सगळं टेन्शन, सगळ्या चिंता, सगळं दुःख संपून जाईल. फक्त 5 मिनिटे शांततेने मन लावून हा व्हिडिओ ऐका. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र नक्की असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ लावण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस नक्कीच तुमची ओळख सांगत फिरतील. आयुष्यात हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कारसुद्धा करत असतो. काय खरं आहे ना? ज्यावेळी माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो ना, तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण होता किंवा तो कोण आहे. आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि पैसे येतात तेव्हा झोपण्याच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. खरं आहे ना? जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा लोक मंदिरात फिरण्यासाठी जात असतात. लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर त्याच लोकांना तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागत नाही. खरे ना? म्हणून लवकर सावध होण्याचा प्रयत्न करा. पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपवून टाकून देत असतं. कोणाचीच गरिबी पाहून नातं तोडू नका, कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तितकाच मान श्रीमंताच्या घरी मिळत नाही. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड असतं. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपवून टाकेल. शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळालं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही, त्यामुळे पहिले तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवून इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेतात आणि दगा देऊन जातात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा आणि मग दुसऱ्यांची करा. प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा. नाहीसुद्धा म्हणायला शिका, आणि म्हणता पण आलं पाहिजे. स्वतःला महत्त्व द्यायला शिकलंच पाहिजे. प्रत्येक वेळी लक्ष्मी चोरी होऊ शकते, परंतु सरस्वती नाही. म्हणून श्रीमंती होण्याआधी सुरक्षित बना. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणाला इतकीही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावून जाईल. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडून जातं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यासाठी जास्त लक्ष द्या. काय खरे आहे ना? आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत, कारण त्यांना हे माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही. शेवटी जमिनीवरच यावं लागतं. कदर करा त्याची, जर मनापासून तुमची काळजी घेतो. नाहीतर आजकाल काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त निघालेत. कधीही कुणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही, आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधीच तुमचं पटणार नाही. कधी झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचे फळ खातात आणि त्याच झाडाला नंतर फळ खाऊन झाल्यास दगडसुद्धा मारतात. काही लोक तोंडावर इतकं गोड बोलतात की त्यांना असं वाटतं त्यांचं वागणं कोणाला कळतच नाही आहे. अशा लोकांपासून तर 10 फूट लांब राहिलं पाहिजे आणि सावधसुद्धा राहिलं पाहिजे. जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ द्या, विचार करा, नाहीतर नंतर खूपच पश्चाताप होईल.
श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशिबवान आहे ते सर्व लोक ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो आणि पूर्ण फॅमिली असते. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. माणूस कितीही गरीब असला तरीही त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपल्याला कधीही नावं ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिलेला असतो. म्हणून हे कधीच विसरायचं नाही. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते, हे लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये. जुने कपडे, जुने मित्र, साधं राहणीमान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपले आई वडील. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.